तुम्हाला पिकात काय बदल वाटतो बा? पीक शेवटपर्यंत हिरवगार शेवटपर्यंत हिरवगार राहतं. का पण हिरवीगार आहे, कंस पण भारी, कपाशी एक नंबर राहिली, कलरला पण वाढीला पण फुटव्याला कसं काय? फोटो एकदम चांगले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सरोदय ॲग्रोटेक कंपनीचा प्रतिनिधी विनोद वाबळे. आज आपण कपाशी प्लॉट मध्ये आलेलो आहे आणि हे शेतकऱ्याचं थोडं मनोगत घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा शेतकरी मित्रांनो. माझं नाव अक्षय सोमनाथ फुकटे, राहणार शिरसगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. तर आपण आता ही कपाशी आहे आपल्यामध्ये. हम्म. कपाशीला कोणतं खत वापरतो तुम्ही? ग्रीन शाईन. ग्रीन शाईन पहिला डोस ग्रीन शाईनचा झाला. पहिला पण ग्रीन शाईन. आता तुमचा ग्रीन शाईनचा डोस टाकून माती लावायचं काम चालू आहे. हो, आणि आपलं ग्रीन शाईन किती वर्षापासून वापरतो तुम्ही? मागच्या वर्षीपासून. ऊसाला पण ऊसाला पण, मकाला पण. ऊसा पण आणि मकाला पण होऊ शकता. मकाला पण तुम्ही वापरलेलं आहे आणि ऊसाला पण वापरलेलं आहे. हो, आता ऊस किती महिन्याचा आहे आपला? ऊस आता 5-5.5 महिने. दरवर्षी तुमचं ऊस राहतात असं. हा, दरवर्षी. आता आपलं ग्रीन शाईन तुम्ही ज्या वर्षीपासून घेऊन राहिले, तुम्हाला पिकात काय बदल वाटतो बा? पीक शेवटपर्यंत हिरवगार. शेवटपर्यंत हिरवगार राहतं. ऊसाला पण आता किती पेरत असेल? आता सध्या 11-12 फुटव्याला कसं काय? फोटो एकदम चांगले. ग्रीन शाईन ग्रीन शाईन, हा. सगळे एकदम बरे. आणि मकात काय अनुभव सांगतो तुम्ही? मका पण हिरवीगार आहे, कंस पण भारी. पण सुपर सुपर लागले. आणि ग्रीन शाईन आता तुम्ही तर 2 वर्षापासून ग्रीन शाईनचा अनुभव घेतात. तुमच्यासारखे शेतकरी ते घेत नाही बा. त्यांना काय मेसेज देऊ शकतात ग्रीन शाईन बाबतीत? त्यांनी ग्रीन शाईन वापरून पाहिलं पाहिजे एकदा तरी. एकदा वापरलं म्हणजे 100% 100% वापरून. आता तुमच्याकडे बरेच क्षेत्र तुम्ही ऊसाला पण वापरता. कपाशीला आता कलरला कसं काय राहिली, वाढीला कसं काय राहिली? कपाशी एक नंबर राहिली, कलरला पण वाढीला पण. तरी पण आता पाऊस नाही. पाऊस नाही. तिला पाणी बी नाही दिलं. पाणी दिलं तर नाही. एक पाणी दिलं. पाऊस जर असतात आता एकदम सुपर मध्ये असतं. तर तुम्ही ग्रीन शाईन वापरून एकदम समाधानी. तर आता जे आपला व्हिडिओ आहे, जे अख्ख्या महाराष्ट्रातले शेतकरी मित्र बघणार, आपला मोबाईल नंबर सांगा शेतकरी मित्रांनो. 7218 29 93 05.